आज आपण प्रश्नपेढी सगळ्या अभ्यासूंना पाठवलेली आहे. We have sent it or we are yet to send? We will send it today. आज हम भेज देंगे सबको. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण जो अभ्यासक्रम केला त्याच्यावर आधारित असे काही प्रश्न ह्या प्रश्नावलीमध्ये अंतर्भूत केलेले आहेत. ते आपल्याला पाठवण्याचा उद्देश हा आहे की पुढल्या आठवड्यात ज्यावेळी आम्ही प्रत्यक्ष भेटू त्यावेळी ह्या प्रश्नावलीमध्ये जे प्रश्न घेतलेले आहेत किंवा जे विषय अंतर्भूत केलेले आहेत त्याच्या आधारे आपल्याला संवाद साधता येईल, चर्चा करता येईल आणि कुठलेही विषय समजून घेण्यात काही अडचणी आहेत का, त्याच्यामध्ये काही आणखी अपुरेपणा राहिला असेल तर भर घालण्याची आवश्यकता आहे का, किंवा काही नवीन विषय मुद्दे स्पष्टीकरण यांचा अंतर्भाव करण्याची गरज आहे का, इत्यादी बाबींचा खुलासा होऊ शकेल ह्या अपेक्षेने ही प्रश्नावली आपल्यापर्यंत पाठवलेली आहे. आपण ती पाहावी, काळजीपूर्वक पाहावी आणि पुढल्या आठवड्यात याबाबत ज्यावेळी आपली चर्चा होईल, संवाद होईल त्यावेळी त्या तयारीने आपण यावं, भेटावं किंवा संपर्क साधावा अशी अपेक्षा आहे. याच्यामध्ये जे प्रश्न घेतलेले आहेत त्याचा या ठिकाणी मी एकदा आपल्या सर्वांच्या माहितीसाठी पुनरुच्चार करतोय. म्हणजे आपण ते वाचणारच आहात नंतर, पण त्या अगोदर तुम्हाला कल्पना असावी म्हणून सांगतो. यात सुरुवातीला 20 प्रश्न दिलेले आहेत आणि प्रमाणपत्र अभ्यास वर्गाच्या मूल्यमापनासाठी म्हणून प्रश्नपेढी असं त्याचे शीर्षक आहे. त्यातले प्रश्न आहेत हे मी एक एक करून पहिल्यांदा वाचतो, आपण ते लक्षपूर्वक ऐकावे. पहिला प्रश्न आहे, थिओसॉफी म्हणजे काय? तो एक धर्म आहे. आपण सुरुवातीपासून जे विषय चर्चेला अभ्यासाला घेतले साधारणपणे त्याला धरूनच हे प्रश्न घेतलेले आहेत. दुसरा प्रश्न आहे, आत्मविद्येचे तत्वज्ञान थोडक्यात सांगा. याला शब्दमर्यादा 100 ठेवली. ते साधारणपणे 10-12 ओळीमध्ये लिहावं अशी अपेक्षा आहे. विस्ताराने लिहिलं तरी हरकत नाही, पण मुद्देसूद लिहिणं अपेक्षित. हा विस्तार असला की बरेचदा मुद्दे सुटतात आणि विस्तार वाटतो, असं नको व्हायला. थोडक्यात लिहायचं असलं की आपण टू द पॉइंट येण्याकडे करत असतो, म्हणून त्याला शब्दमर्यादा टाकलेली आहे. म्हणजे तेवढ्यामध्ये महत्वाचे मुद्दे आले पाहिजे तर त्याबद्दल आपण लक्ष असावं. 100च्या ठिकाणी 200 शब्द झाले तरी काही हरकत नाही, पण ते मुद्देसूद असावं. विशेषतः त्याला जर फार विस्ताराने लिहिलं असेल तर मुद्दे आपण अधोरेखित करावे. म्हणजे अर्थात हे जर आपण लिहून प्रश्नपत्रिका देत असाल तर मी जे म्हणतो हे लागू आहे. जर आपण प्रत्यक्ष बोलून संवाद साधून हे केलं तर मग काय यांची कशी आवश्यकता. तिसरा प्रश्न आहे, थिओसॉफिकल सोसायटीच्या स्थापनेमागे कोणता उद्देश होता? स्थापना कोणी केली, केव्हा केली, कुठे केली? हा थोडासा ऐतिहासिक स्वरूपाचा प्रश्न आहे. पण इतिहासाचा अभ्यास काही महत्वाचा यासाठी असतो की त्यामुळे आपल्याला एखाद्या संस्थेची, त्या संस्थेच्या कार्याची एक पार्श्वभूमी काय होती हे समजतं. ज्या उद्देशाने त्याची सुरुवात झाली, आरंभ झाला, त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती, त्याच्यामध्ये पडलेला फरक आणि त्या बदललेल्या परिस्थितीमध्ये मूळच्या ज्या काही अपेक्षा किंवा उद्देश होते ते आज कितपत कालसुसंगत राहिलेले आहेत किंवा त्यात काही आवश्यक असे बदल आहेत का, या दृष्टीने आपण ही ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे. चौथा प्रश्न आहे,
थिओसॉफिकल सोसायटीची 3 उद्दिष्टे व 3 महान सत्ये कोणती? हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. नेहमीच बहुतेक सगळ्या थिओसॉफीच्या साहित्यामध्ये, मग ते आपले थिओसॉफीचे मासिक असेल, इंटरनॅशनल सेक्शनचं, आंतरराष्ट्रीय विभागाचं किंवा भारतीय विभागाचं बनारसमधून निघणारं हे इंडियन थिओसॉफिस्ट असेल किंवा मराठी थिओसॉफिकल फेडरेशनचं विश्वबंधुत्व असेल. इन्सिडेंटली आजपासूनच मध्ये बंद पडला होता हा विश्वबंधुत्वाचा अंक, त्याची सुरुवात झालेली आहे. आज मतिकेच्या अध्यक्षांनी आणि आपले नवीन संपादक अकोल्याचे उकळकर यांनी त्याचं उद्घाटन झाल्याचं जाहीर केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे सर्व गटांवर, ग्रुप्सवर ऑनलाईन हा अंक वितरित केलेला आहे. तेव्हा आपण तो जरूर वाचावा. पहिला अंक असल्यामुळे त्यांनी वाचकांच्या सूचना किंवा अपेक्षा काय आहेत हे कळवा असेही म्हटलेले आहे. म्हणजे त्यानुसार पुढचा अंक प्रकाशित करताना शक्य होईल त्या पर्यंत, मर्यादेपर्यंत त्या सूचनांचा विचार करून प्रत्यक्ष कार्यवाही त्याच्यावर करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे अध्यक्षांनी. 5वा प्रश्न आहे, सर्व धर्मांची शिकवण एकच आहे असं आपण नेहमी म्हणतो, म्हणजे थिओसॉफीमध्ये. हे विधान तुम्हाला पटते का? साधक बाधक चर्चा करा. त्याच्यामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. कारण खर तर हे आदर्श अशी परिस्थिती दाखवणारं विधान आहे. ही वस्तुस्थिती आहे, परंतु ही वस्तुस्थिती प्रत्यक्ष आपल्या अनुभवाला कितपत येते भौतिक पातळीवर, आणि केवळ एक आदर्श म्हणून आपण ते विधान स्वीकारतो का? त्यापासून वस्तुस्थिती फार वेगळी आहे का? तशी असेल तर त्याची कारणं काय असेल, आणि ही कारणं जर वस्तुस्थितीच्या आड येत असतील तर ते आपल्याला दूर करून प्रत्यक्षात ह्या विधानाची सत्यता, सर्व धर्मांची शिकवण एकच आहे, हे लोकांना पटवून देण्यासाठी थिओसॉफिस्ट म्हणून आपल्याला काय करता येईल हे आपल्या वर्तनातून, आपल्या संभाषणातून, लिखाणातून, प्रत्यक्ष कृतीने आपल्याला जर दाखवून देता आलं तर याबाबत थिओसॉफिस्ट या नात्याने आपण एक प्रकारे आपली कर्तव्यपूर्ती केली असं होईल. त्या दृष्टीने ह्या प्रश्नावर साधक बाधक चर्चा करा असं ह्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही तुमचे विचार खुलेपणाने याच्यावर मांडावे ही अपेक्षा आहे. 6वा प्रश्न आहे, आत्मविद्या आणि आधुनिक विज्ञान परस्पर विरोधी आहेत का? त्यांची सांगड कशी घालता येईल? हा प्रश्न या दृष्टीने आहे की बरेचदा जे लोक विज्ञानाची कास धरतात त्यांना आत्मविद्येचं वावडं असतं, आणि जे आत्मविद्येचे अभ्यासू असतात त्यांचा दृष्टिकोन विज्ञाननिष्ठ असतो जसं नाही. बरेचदा त्यांचा भर हा पदार्थ विज्ञान शास्त्रापेक्षाही धर्मशास्त्रावर भर देण्याकडे असतो. तर आपल्याला अपेक्षित आहे तो समतोल असा भेटतो, ज्याच्यामध्ये धर्म आणि विज्ञान यांची डोळसपणे सांगड घालायचा प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहे. कारण त्यामुळे आपल्याला आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून धर्माचं स्वरूप समजून घेणं सोपं जाईल. तसंच विज्ञानाकडे पाहण्याची एक व्यापक दृष्टी, केवळ तर्कबुद्धी नव्हे, व्यापक, समतोल, सर्वांगीण अशी बुद्धी, अशी दृष्टी, तसा दृष्टिकोन विकसित करता येईल ह्या अपेक्षेने हा प्रश्न घेतलेला आहे. आत्मविद्या आणि आधुनिक विज्ञान परस्पर विरोधी आहेत का? अनेकांना ते विरोधी वाटण्याची शक्यता आहे. कारण सनातन विद्या म्हणून आपण जे स्वीकारतो ते बरेचदा वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्वीकारतो,
का परंपरा प्रिय अशा वृत्तीने स्वीकारतो, हा एक दुसरा भाग आहे. तर केवळ परंपरा चालू आहे, श्रुती आणि स्मृतीमध्ये हे सांगितलेलं आहे, एवढाच त्याचा आधार असू नये. तर त्याची सांगड वैज्ञानिक दृष्टिकोनाशी घालावी. म्हणजे जे ज्ञान पूर्वी आपल्यापाशी नव्हतं असं ज्ञान जे आता आपल्याला आधुनिक विज्ञानामध्ये प्राप्त झालं, पण त्याचबरोबर जे सनातन ज्ञान, ज्याला आपण एन्शियंट विस्डम म्हणतो, जे फार पूर्वीपासून विज्ञान अप्रगत असताना सुद्धा आपल्याला उपलब्ध झालेलं होतं, आणि ते आपल्याला ज्यांनी मोठ्या प्रमाणावर आपलं आयुष्य साधनेमध्ये व्यतीत केलं आणि सर्वसामान्य लोकांना जे ज्ञान प्राप्त करणं सहज साध्य नाही, किंबहुना फार अवघड आहे, अशा लोकांना ते ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं आणि एक परंपरा निर्माण केली. त्या परंपरेतून मिळणारं ज्ञान आणि आता विज्ञानाच्या संशोधनानंतर आपल्याला तर्कबुद्धीला पटणारं ज्ञान, या दोहोंची सांगड घालून आपल्याला पुढे जाता आलं, तरच आपल्याला आजकालची जी सुशिक्षित पिढी आहे, ज्यांना आपण इंटेलेक्च्युअल्स म्हणतो, त्या लोकांना या सनातन विद्येकडे आकर्षित करता येईल. त्यातूनही पुष्कळ काही शिकण्यासारखं आहे, हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करता येईल आणि प्रगतीच्या नव्या वाटा आपल्याला लोकांसमोर त्यांच्या संस्कृती, धर्म, शैक्षणिक पात्रता या सगळ्या पार्श्वभूमीवर ही विद्या लोकांना आपल्या उत्कर्षासाठी आणि हितासाठी उपयुक्त आहे असं वाटेल, असं वातावरण आपल्याला निर्माण करणं शक्य होईल. म्हणून आपण ह्या दोन्हीची किंवा तिन्हीची, कारण आपलं एक उद्दिष्ट असं आहे, द स्टडी ऑफ कंपॅरेटिव्ह रिलिजन, फिलॉसॉफी अँड सायन्स. तर त्याचा उद्देशच तो आहे की आपला दृष्टिकोन हा सर्वांगीण आणि समतोल, सर्वसमावेशक असा असावा. म्हणजे तो समाजाच्या सगळ्या थरातल्या लोकांना, सगळ्या मानसिकतेच्या किंवा प्रवृत्तीच्या लोकांना कुठे ना कुठे लक्षवेधी ठरेल, आकर्षक ठरेल, अभ्यासूना तो अभ्यासनीय वाटेल आणि त्यातून अधिक संशोधन होईल, जास्त खोलात जाऊन त्याचं अध्ययन होईल आणि त्याचा परिणाम म्हणून आपली एकंदर जाणून घेण्याची क्षमता ही वाढीला लागेल. आपण सगळे जिज्ञासू आहोत आणि ती जिज्ञासा वाढीला लागण्यातूनच आपल्या ज्या सुप्त शक्ती आहेत त्या विकसित होणार आहेत. त्यामुळे आजकाल ही व्यासंगी वृत्ती दुर्दैवाने वाढत असलेली दिसत नाही. आपण पुष्कळदा तक्रार करतो की आजकाल वाचन संस्कृती राहिलेली नाही. आजकाल मोठ्या मोठ्या ग्रंथांचं, अवघड पुस्तकांचं, संशोधनपर अशा प्रबंधांचं वाचन, अध्ययन, विवेचन आणि त्याच्यावरच्या चर्चा वगैरे ह्या फार कमी दिसतात. आपल्याला माहिती पुष्कळ असते, माहिती पुरवणारी विविध साधनं आज आपल्याकडे आहेत, जी पूर्वी नव्हती. पूर्वी लोक प्रामुख्याने संशोधनपर ग्रंथ आणि प्रबंध, टीकात्मक ग्रंथ इत्यादी साहित्यावर जास्त अवलंबून होते. आज त्याच्याऐवजी जी चढती आहे ती इलेक्ट्रॉनिक मीडियावर मिळणारी माहिती, जी सहज उपलब्ध होऊ शकते, पण ती नेहमीच अधिकृत असते असं नाही. तुलनात्मक दृष्ट्या पाहिलं तर मान्य, सर्वमान्य झालेल्या ग्रंथातून मिळणारी माहिती ही निश्चितपणे जास्त विश्वासार्ह आणि अभ्यासनीय असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ही वाचन संस्कृती आणि त्याच्यातून निर्माण होणारी अभ्यासू वृत्ती आणि व्यासंग हा वाढीला लावण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्याला विज्ञानाचा आधार घेऊन आध्यात्मिक प्रगती साधता येणं शक्य आहे. महात्म्यांनी सुद्धा हे म्हटलेलं आहे,
वेगळ्या शब्दात त्यांनी हे मांडलेले आहे की वी मस्ट टेक होल्ड ऑफ द वेव ऑफ इंटेलिजन्स अँड टर्न इट इनटू द चॅनल ऑफ स्पिरिच्युअलिटी अशा अर्थाचं विधान त्यांनी केलेलं आहे. तर तो त्यांचा दृष्टिकोन ही या बाबतीत आपण ध्यानात घेतला पाहिजे. प्रश्न 7 असा आहे, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, हे आपलं संत वचन आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. आपण पाहतो की सगळे महान संत, आध्यात्मिक गुरु, ऋषी मुनी यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याचंच प्रतिबिंब ह्या संतांच्या विधानामध्ये पडलेले आहे. दुःख आहे आणि आपल्या शिकवणुकीनुसार दुःखाचं कारण काय आहे? अज्ञान हे आहे. गौतम बुद्धांचं सुद्धा शिकवण तीच आहे. मग हे अज्ञान हे त्याचे कारण आहे, तर ते अज्ञान दूर करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच आपण हा आत्मविद्येचा अभ्यास हाती घेतलेला आहे. नो दायसेल्फ ह्या विधानामध्येच ते आलेलं आहे. स्वतःला ओळखा, आत्मस्वरूप काय आहे ते ओळखले पाहिजे. इल्युजन, माया, अविद्या, अज्ञान हे वेगवेगळे शब्द या खऱ्या ज्ञानाचा अभाव दाखवतात आणि मायेचा प्रभाव दाखवतात. तर हा मायेचा प्रभाव आपल्याला, अज्ञानाचा अभाव आपल्याला कमी करण्यात जेवढं यश येईल त्या प्रमाणात मानवजातीच्या वाट्याला आलेलं दुःख सुद्धा आपल्याला कमी करता येईल. आणि तोच आपल्या ह्या चळवळीचाही उद्देश. महात्म्यांनी थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना करताना त्यांच्या डोळ्यासमोर मानवजातीचं हे दुःखच प्रामुख्याने नजरेसमोर आहे आणि ते कमी करण्यासाठी झटणं हा त्यांच्या जीवनाचा उद्देश आहे. आपण त्यांचे या बाबतीत अनुकरण करणारे आहोत, अनुयायी आहोत. थिओसॉफिकल सोसायटीमध्ये येण्याचा आपला उद्देश तोच आहे. त्यामुळे जगातलं दुःख कमी करण्याच्या दृष्टीने आपल्याला जे काही करता येणं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पण त्यासाठी आपल्याला पात्र ठरलं पाहिजे, सिद्ध झालं पाहिजे. आवश्यक ते ज्ञान आणि आवश्यक ती कृती या ज्ञानानुसार करण्याची क्षमता आपल्यामध्ये आपण आणणं अपेक्षित आहे. ते करू तेव्हाच आपण महात्म्यांचे सहाय्यक बनू शकतो. सेवा करणं हा त्याग करण्याचाच एक रूप आहे. थिओसॉफिस्ट कोण? थिओसॉफिस्ट इज अ फिलॉन्थ्रोपिस्ट असं म्हटलंय. थिओसॉफिस्ट लिव्स नॉट फॉर हिमसेल्फ बट फॉर अदर्स असेही म्हटलंय. त्याच्यावरून थिओसॉफिस्ट म्हणून आपल्याला जीवन जगायचं असेल तर ते जीवन कशा स्वरूपाचं असलं पाहिजे याची बरीचशी कल्पना येऊ शकते. त्यामुळे आत्मविद्येचं ज्ञान प्राप्त करताना तो आपला उद्देश आपल्याला सुस्पष्ट असेल तर ज्या प्रमाणात हे ज्ञान आपण प्राप्त करू त्या प्रमाणात आपण जगाला, मानवतेला आणि एकंदर जी दैवी योजना आहे उत्क्रांतीची, ती योजना पुढे न्यायला उपयुक्त असे कार्यकर्ते बनू अशी अपेक्षा करायला हरकत नाही. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे, आत्मविद्या ही आयुर्विज्ञान आणि जीवनकला दोन्ही आहे. आयुर्विज्ञान म्हणजे सायन्स ऑफ लाईफ या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. जीवनकला, आर्ट ऑफ लिव्हिंग या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. तर म्हणजे आत्मविद्या ही दोन्ही आहे, सायन्स अँड आर्ट, विज्ञान आणि कला. आपल्याला ज्ञान मिळवायचं आणि ते ज्ञान जीवनामध्ये वापरायचं. नुसतं ज्ञानी होऊन आपण फक्त ज्ञानाचं ओझं व्हायचं हे अपेक्षित नाही. पंडित बनणं आणि पांडित्य गाजवणं, वादविवाद करणं, चर्चा करणं, भाषणं देणं, पुस्तकं लिहिणं हे सगळं बौद्धिक कार्य आहे. पण त्याचा जीवनाशी संबंध कुठे? ते जीवनस्पर्शी असायला आणि जीवनशैली बदलणारा असावं. जीवनाचा पोत, जीवनाचा दर्जा उंचावणारा असावा. म्हणजेच ते जीवन मूल्याने समृद्ध असतं. तर आणि तरच आपल्याला म्हणता येईल की ते आयुर्विज्ञान आहे आणि जीवन कलाही आहे. म्हणूनच आपण या विद्येचे साधक, साधक हा ॲस्पिरंट असतो. त्याला आकांक्षा असते. स्वतःचं सुप्त स्वरूप, खरं स्वरूप काय हे जाणून घेण्यासाठी तो धडपडत असतो आणि त्या सुप्त गुणांचं, सुप्त स्वरूपाचं जेवढं जास्त प्रकटन करता येईल आपल्या माध्यमातून
जितका जास्त त्याचा आविष्कार होईल तेवढा तो ज्यामुळे होईल अशा जीवनशैलीचं अनुसरण करणं हे आयुष्यामध्ये त्याचं ध्येय असतं. म्हणून हे आपण म्हटलेलं आहे की ते केवळ विज्ञान राहिलं तर त्यामुळे बदल घडणार नाही. ते जीवनामध्ये बदल घडवणारं कलात्मक असं साधन बनतं. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये ते पेरता आलं पाहिजे, रुजवता आलं पाहिजे, अंकुरित झालं पाहिजे, भरभरून ते वाढलं पाहिजे. तरच त्यामुळे आपलं जीवन समृद्ध होईल आणि इतरांचं जीवन समृद्ध करायला हातभार लावू शकू, कारणीभूत होऊ. स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट इज नॉट ओनली फॉर वन सेल्फ, इट इज ऑल्सो फॉर अदर्स. आपण फिलॉसॉफीचं जे उद्दिष्ट आहे की टू फॉर्म ए न्यूक्लियस, तर हा न्यूक्लियस हा शब्द फार अर्थपूर्ण आहे. जिवंत केंद्र आहे. एका जीवापासून अनेक जीवांची निर्मिती होते. तो जीव जर चैतन्यमय असते तर त्यापासून निर्माण होणारे जीव सुद्धा चैतन्यपूर्ण असते. तर हे चैतन्य वाढलं पाहिजे. नुसती जीवांची निर्मिती अपेक्षित नाही. म्हणजे टू फॉर्म ए न्यूक्लियस हे करताना हा उद्देश आपल्या डोळ्यासमोर सुस्पष्ट असला पाहिजे की ज्या ज्ञानाचा आपण ध्यास देतोय ते ज्ञान केवळ जिज्ञासेपुरतं मर्यादित राहतं, जाणून घेण्यापुरतं मर्यादित राहतं. तर ते केवळ आपल्या वाणीमध्ये उतरून पुरेसे नाही, लेखनामध्ये उतरून पुरेसे नाही, ते आपल्या वागणुकीमध्ये, वर्तनामध्ये, विचार, भावना ज्या ज्या माध्यमातून आपल्या आत्म्याचं दैवी स्वरूपाचं प्रकटन करणे शक्य आहे त्या सर्व माध्यमातून ते जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करण्याचा आपण ध्यास घेतला पाहिजे आणि त्या ध्यासाला आपल्या प्रयत्नांची जोड दिली पाहिजे. तरच हे कार्य आपण पुढे नेऊ शकतो. म्हणजे हे जसं आपण म्हणतो की मोठं धनुष्य उचलण्यासारखं हे असतं, जे दिव्य कार्य आहे. आणि ते दिव्य कार्य पार पाडण्यासाठी आपल्यामध्ये असलेल्या सुप्त दिव्यत्वाची पहिल्यांदा आपल्याला ओळख पटणं, जाणीव होणं हे आवश्यक आहे. आणि त्यानुसार प्रत्यक्ष जीवन जगणं आणि निर्धाराने ते जगवणं, जगून दाखवणं आणि ही जिवंतपणाची ज्योत सर्वत्र पसरेल कशी. एका पंक्तीने किंवा मेणबत्त्याने अनेक पंक्त्या किंवा मेणबत्त्या लावता येतात आणि तो प्रकाश सर्वत्र पसरवता येतो. तो केवळ आपल्या अवतीभोवती राहून आपला मार्ग प्रकाशित करण्या एवढा सीमित राहता कामा नये, तर त्या प्रकाशाचा उपयोग सर्वांना सर्वत्र सर्व दूरपर्यंत झाला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपल्याला सतत कार्यशील राहिलं पाहिजे. या दृष्टीने हा पुढचा प्रश्न आहे, तुमचा देव ह्या संकल्पनेवर विश्वास आहे का? गॉड. आपण नेहमी प्रत्येक गोष्टी मागे कुठेतरी तो देव आहे ही आपली एक भावना असते. पण नेमकं त्याचं स्वरूप काय, तो देव कुठल्या स्वरूपात असतो, आपली काय कल्पना? फिलॉसॉफीमध्ये HPBने म्हटलंय की वी डोंट बिलीव्ह इन पर्सनल गॉड. म्हणजे काय तर गॉड हा पर्सन असण्यापेक्षा ती एक संकल्पना आहे, ती एक आयडिया आहे, कन्सेप्ट आहे. पण तो केवळ वैचारिक कन्सेप्ट नाही, दॅट इज ऑल्सो ए फॅक्ट, ए रियालिटी. जसं आपण शक्ती केंद्र म्हणतो, पॉवर सेंटर म्हणतो, निसर्गामध्ये अशी शक्ती केंद्र आहेत आणि त्या शक्ती केंद्रांच्या माध्यमातून ह्या विश्वाचं संचलन होतं. अनेक आपले महात्मे हे सुद्धा जरी व्यक्ती म्हणून त्यांचं अस्तित्व असलं तरी व्यक्तीपेक्षाही त्या व्यक्तीच्या ठिकाणी जे गुण आहेत, ज्या क्षमता आहेत, ते गुण आणि क्षमता यांच्या स्वरूपात त्यांना ओळखणं आणि त्या गुणांचं आणि क्षमतांचं प्रतिबिंब आपल्यामध्येही पडलेलं आहे हे ओळखणं आणि ते प्रतिबिंब जितकं जास्त हाशिव, ठळक, परिणामकारक होण्यासाठी सतत धडपडणं हे त्याच्यातून ज्यावेळी होईल त्यावेळी त्या परमेश्वराशी, इथं गॉड म्हणजे देव यापेक्षाही परमेश्वर म्हणजे ती एक जी शक्ती त्या सगळ्या मागे आहे, वेगवेगळ्या धर्मांनी वेगवेगळ्या नावाने ती मानलेली आहे आणि त्याच्याशी एकरूप होणं हे आपलं उद्दिष्ट असेल. आणि त्या दृष्टीने आपण आपलं खरं स्वरूप ओळखून
स्वतः ते ओळखणं आणि इतरांना ते ओळखण्यासाठी सहाय्यभूत होणं, प्रवृत्त करणं आणि आपला जितका होता होईल तेवढा विकास घडवून पूर्णत्वाच्या दिशेने प्रोग्रेशन टुवर्ड्स परफेक्शन ही आपल्या जीवनाची दिशा असली पाहिजे. आपण केवळ वयाने मोठे होणं हा एक भाग आहे, पण त्या वाढत्या वयाबरोबर आपला हा केवळ बाह्य विकास नव्हे तर आंतरिक विकास किती होतो हे डोळसपणे आपण आत्मनिरीक्षणातून जाणून घेण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे ह्या मार्गावरची आपली वाटचाल ही श्रद्धेने, चिकाटीने, अखंडपणे चालू राहिली तर जी परमेश्वरी योजना किंवा डिव्हाइन प्लॅन आपण ओळखलेला आहे तो प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं जीवन जगता येईल. म्हणून हा प्रश्न तुमचा देव ह्या संकल्पनेवर विश्वास आहे का ह्याचं त्या दृष्टीने उत्तर अपेक्षित आहे. धर्माने आपल्यासमोर अनेक देवदेवता ठेवलेले आहेत आणि त्या देवदेवतांचं आपण पूजा अर्चा ही करत असतो. ते करताना आपली भावना काय, ज्या प्रकारच्या विकासाबद्दल किंवा उत्क्रांतीबद्दल मी आता बोललो, ही भावना तो विचार आपल्या मनात त्यावेळी कितपत असतो का आपण केवळ ह्या देवदेवतांचं पूजन, प्रार्थना, त्यांची गात असलेली स्तुती सुमन या सगळ्यांचा केवळ आपल्या भौतिक प्रगतीसाठी उपयोग केलं एवढा सीमित उद्देश बाळगून आपण हे सगळं करतोय का आणि त्यालाच आपण देव आणि धर्म ही नावं देऊन त्यांना सीमित करतोय का हा निदान फिलॉसॉफिस्ट म्हणून आपण गांभीर्याने विचार करण्यासारखा प्रश्न. म्हणून हा प्रश्न त्या दृष्टीने घेतलेला आहे की आत्मविद्येची शिकवण विचारात घेऊन याचं विवेचन करा किंवा उत्तर द्या. आपण पहिले 9 प्रश्न पाहिलेले आहेत. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 10 विश्वनिर्मिती, सूर्यमालिका व पृथ्वी याविषयी सनातन ज्ञान म्हणजे आपल्या एन्शंट विस्डम काय सांगते थोडक्यात सांगा. आता हा तसा प्रश्न याच्या दृष्टीने महत्वाचा नाही आहे म्हणजे आत्मविद्येच्या दृष्टीने पण महत्वाचा नाही असं म्हणणं हे चुकीचं आहे. कारण आपण जे म्हणतो की मॅक्रो लेव्हलला जे आहे तेच मायक्रो लेव्हलला आहे. म्हणजे वैश्विक पातळीवर जे आहे तेच तुम्हाला वैयक्तिक पातळीवरही आहे. त्यामुळे विश्वरचना जर तुम्हाला समजली तर वैयक्तिक पातळीवर आत्मविद्येने स्वतःला ओळखणं हे सोपं आहे. कारण त्याचंच प्रतिबिंब त्या ठिकाणी पडलेलं आहे. ॲज अबाव सो बिलो वगैरे जे काय आपण म्हणतो त्या सगळ्यामध्ये हेच आहे. किंवा अगदी आता विज्ञानाने सुद्धा हे दाखवून दिले की प्रत्येक कणाकणामध्ये त्या विश्वाचंच हे आहे अस्तित्व. म्हणजे किंवा एखाद्या पेशीपासून तुम्ही जीव निर्मिती करू शकता आणि त्या एका पेशीमध्ये सुद्धा तो संपूर्ण जीव आहे त्याचं अस्तित्व. फक्त ते बीजरूपाने आहे. ते तुम्ही योग्य परिस्थिती जर आजूबाजूला निर्माण केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे निर्माण होऊ शकतं. किंवा आपण बरेचशा याच्या बाबतीत वगैरे सुद्धा असं म्हणतो की आता ध्रुव तार त्या ताऱ्याला ध्रुवाचं नाव दिलंय. म्हणजे बघा मी जसं पॉवर सेंटर म्हणतो तसं तो याचा सिम्बॉल आहे किंवा सूर्य. सूर्य हा आपण फक्त ग्रह म्हणून त्याच्या एक तारा म्हणून बघतो पण त्या ताऱ्याच्या पलीकडे तो जो खरा सूर्य आहे तो सूक्ष्म स्वरूपातला आहे. म्हणजे आणि तो सगळं हे लोगॉस ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे काय जसं पृथ्वीला तिचं जे जिवंत हे आहे ते म्हणजे म्हणूनच त्या पृथ्वीची आपण प्रार्थनेमध्ये क्षमा मागतो का कारण ती देवतेसारखी आहे. सूर्य हा त्या दृष्टीने हे आहे म्हणजे ह्या शक्ती आहे निसर्ग शक्ती आणि या सगळ्या विश्वाचं नियंत्रण करणाऱ्या आणि इव्हन आपल्या वैदिक ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या देवता ह्या काही देव आणि देवता ह्या वेगळ्या नाही. दे आर दी टू आस्पेक्ट्स ऑफ वन थिंग. म्हणजे शक्ती स्वरूप जे आहे ते देवतांच्या रूपाने सांगितलेलं आहे. तर म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती वगैरे ही नावं त्या मूळ शक्तीची वेगवेगळी रूपं आहेत. तर आपल्या मगाचा जो प्रश्न होता देव म्हणजे तुम्हाला
काय वाटतं, काय तुमची कल्पना आहे, त्याच्यामध्ये हा सुद्धा भाग आला की पण त्यांना एक पर्सोनिफाय केलेला आहे मूर्तीच्या रूपात वगैरे, कारण ते आपल्या त्या कनिष्ठ मनाला समजू शकण्याच्या पातळीवर सर्वसामान्य माणसांची आज जी मानसिक उन्नती झालेली आहे त्याला समजण्यासारखं ते स्वरूप आहे, म्हणून त्यांना ते रूप दिलेले आहे. पण ज्यांची क्षमता त्यांना अशा ऍबस्ट्रॅक्ट रूपामध्ये अरूप रूपामध्ये समजून घेण्याची आहे त्यांनी त्याच्यावर जास्त भर दिला किंवा पूजा वगैरे करताना सुद्धा एवढी औपचारिक पूजा आपण जी वेगवेगळ्या प्रकारे करतो त्याच्या पलीकडे जाऊन ज्याला मानस पूजा म्हणतो, तशी मानस पूजा ही जर आपण करू शकलो तर आपण त्या मनाच्या वरच्या पातळीवरची जाणीव गाठू शकतो. म्हणजे ज्याला आपण इंट्युशनल लेवल म्हणतो, ती लेवल आपल्याला शेवटी सगळ्यांनाच गाठायची आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला ह्या सध्याची ज्या काही मर्यादा आहेत त्या ओलांडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. आहे त्या स्थितीतच राहायचं म्हटलं तर ते होणार नाही, म्हणून ते झालं पाहिजे. त्यासाठी या विश्वाची निर्मिती मुळात कशी झाली तर त्याच्यात सुद्धा आपण हेच म्हणतोय की इट इज आउट ऑफ द सॅक्रिफाईस ऑफ द लोगॉस, त्याने प्रचंड मोठा त्याग केल्यामुळे विश्वाची निर्मिती. एकोहम बहुश्या, मी एकच आहे, मी अनेक झालं पाहिजे असं विचार जो आला तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला फार मोठा त्याग करावा लागतो. स्वतःच्या त्या सामर्थ्याला मर्यादा घालून द्याव्या लागेल. प्रकट होण्यासाठी मर्यादा लागते. रूप, आता रूपाच्या माध्यमातून प्रकट व्हायचं तर त्या रूपाला रंग, रूप, आकार ह्या सगळ्या गोष्टी आल्या म्हणजेच बंधनं आली, मर्यादा आल्या. म्हणजे जे अमर्याद आहे, अवर्णनीय आहे, अचिंत्य आहे, अकल्पनीय आहे, सगळं तेच आपण आपल्या कनिष्ठ मनामध्ये बसेल असं त्याला रूप देतो. आणि म्हणून मग त्याच्यातूनच ही पूजा विजा हे उपचार हे कनिष्ठ मनाला करणं शक्य आहे, त्याच्यापर्यंत आपण येऊन पोहोचतो. म्हणजे आपणच आपल्याला मर्यादा घातलेल्या आहेत, पण त्या मर्यादा आपणच घातल्या हे आपण विसरून गेले. त्यामुळे आपली एखाद्या प्रिझनर सारखी एक मनस्थिती झालेली असते. मनाची ही बंदिस्त कवाड खोलून आपण ज्यावेळी उघड्यावर येऊ त्यावेळी आपल्याला आपली क्षितिज ही पुष्कळ व्यापक आहे, आपली दृष्टी फार पलीकडे जाऊ शकते आणि त्या दृष्टिक्षेपामध्ये आज अदृश्य असलेल्या अनेक गोष्टी ह्या आपल्याला दृश्य स्वरूपात दिसू शकतात. दृश्य म्हणजे हे तसंच ऑडिबल, जे इनऑडिबल आहे ते ऑडिबल होऊ शकतं. व्हॉइस ऑफ सायलेन्स मध्ये सुद्धा तुम्हाला तेच दिसतं की तो व्हॉइस जो आज सायलेंट आहे तो दॅट सायलेंट व्हॉइस स्पीक्स आउट. तर ह्या क्षमता या शुद्ध रूपामध्ये असलेल्या ज्यावेळी जागृत होती त्यावेळी आपल्याला आपली खरी ओळख पडते. म्हणून त्यामुळे विश्वनिर्मिती कशी झाली तर लोकांचा एक अर्थ हाही आहे साऊंड. तर साऊंड इज अ क्रिएटिव्ह पॉवर. आता ओम, ओमला एवढं महत्व काय आहे? ओम इज अ क्रिएटिव्ह वर्ड. ओमला ईश्वर म्हटलेलं आहे पतंजली योगसूत्रामध्ये, ओंकार. तर ह्या गोष्टी या सर्वसामान्यपणे आपल्याला परिचित असतात. गायत्री मंत्र, गायत्री मंत्राचं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे आणि रोज 3-3 वेळा त्या मंत्राचं जपजाप करणारे पुष्कळ साधक आजही असतील. पण गायत्री मंत्राचं मूळ हे काय आहे हे त्यातल्या किती लोकांना माहिती आहे? माहिती नाही. तर त्यामागची संकल्पना काय आहे किंवा त्यामागचं खरं स्वरूप, सामर्थ्य हे कशातून निर्माण होतं, तो मंत्र म्हणताना आपल्याला त्याची जाणीव असते का? या मंत्रामधलं ही जी शक्ती आहे ती जागृत व्हायची असेल तर आपल्याला आपण त्या शक्तीची आराधना करतो ही मनात निदान जाणीव पाहिजे. हीच नसेल आणि नुसते आपण शब्द उच्चारत असू तर केवळ त्या शब्दांमुळे जी कंपन निर्माण होतात तेवढ्या पुरताच तो त्याचा परिणाम हा मर्यादित. या शब्दाचा अर्थ हा ज्यावेळी आपल्या जाणीवेतून प्रकट होईल. म्हणजे इथे कॉन्शियसनेसचं महत्व आहे. सगळ्या गोष्टी कॉन्शियसली समजून उमजून जाणीवपूर्वक आणि एकाग्र चित्ताने केल्या तरच हे वेगवेगळे परिणाम आपल्याला साकार होताना दिसतील, नाहीतर ते निराकारच राहतात. म्हणून विश्वाची निर्मिती वगैरे हे प्रत्यक्ष आपल्या दैनंदिन जीवनाशी तसे निगडीत नसले तरी निदान त्याचं आपल्याला ज्ञान केवळ खगोलशास्त्र जे पदार्थ विज्ञान आपल्या समोर ठेवतं ते ज्ञान हे फक्त जे दृश्य विश्व आहे त्याच्यापुरतं मर्यादित. पण त्याच्या
पलीकडे जे अदृश्य आहे किंवा सूक्ष्म रूपात आहे त्याची आपल्याला फारशी जाणीव नाही. सप्तलोकाचा उल्लेख आता व एका प्रश्नामध्ये आलेला आहे, तर तो सुद्धा नंतर आलेला मला वाटतं. तो सुद्धा हा अदृश्य भाग आहे. आपल्याला एकच भूलोक तेवढा माहिती असतो, इतर शब्द माहिती असतात, पण प्रत्यक्ष ते लोक म्हणजे काय आहे त्याची फारशी कल्पना नसते. तर ती आपल्या जाणीवेमध्ये जर आली तर कदाचित त्या लोकांच्या जाणीवेच्या स्पर्शाने आपली जाणीव हळूहळू सूक्ष्म रूपापर्यंत उंचावत जाऊ शकते. पण त्याबद्दल आपण पूर्णपणे अनभिज्ञ अज्ञानी राहील तर आपल्या जाणीवेच्या कक्षा कशा उंचावणार किंवा रुंदावणार विस्तारणार हा प्रश्न आहे. म्हणून मुळात आपल्या सध्याच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता विकसनशील आहेत, त्या क्षमता आपल्याला प्रयत्नपूर्वक वाढवता येण्यासारख्या आहेत हा विश्वास कुठेतरी आपल्या अंतर्यामी मुळात असला तर ती श्रद्धा निर्माण होईल आणि मग आपले प्रयत्न हे श्रद्धापूर्वक, श्रद्धेच्या जोडीला चिकाटी लागते, चिकाटीपूर्वक सातत्य लागतं, म्हणजे सतत ते चाललं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येतील तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष काहीतरी परिणाम स्वरूप घडताना दिसते. ते दिसत नाही सध्या. ह्याचं कारण एकसमयावच्छेदे ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आपण जे काही करतो त्याच्यातून होत नाही. फोकस ऍक्शन या तिन्ही गोष्टी सांगितल्या. श्रद्धा पाहिजे, चिकाटी पाहिजे, सातत्य पाहिजे, अखंडता पाहिजे, परिश्रमपूर्वक ते केलं पाहिजे. म्हणूनच म्हटलंय की ट्राय 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 ह्या छोट्याशा शब्दाला प्रचंड महत्व महात्म्याने दिलेले आहे. नो एफर्ट इज एव्हर लॉस्ट असंही म्हटलं. म्हणजे नाहीतर प्रयत्न करून माणसं थकतात आणि नंतर बंद करतात. तर ते थकतात म्हणजे त्याचा परिणाम स्वरूप काही दिसत नाही म्हणून म्हणजे परिणामाची अपेक्षा बाळगून आपण ते करत असतो म्हणून ती न बाळगता करा, पण यंत्राप्रमाणे करू नका. न बाळगता करा याचा अर्थ माणसं बरेचदा यांत्रिकपणे व्हायला पाहिजे, ते यांत्रिकपणे व्हायला लागतं. मग त्याच्यातला भाग झाला. त्या प्रत्येक मणी फिरवताना तिथे त्यामागे काय भावना आहे ती भावना कुठेतरी त्या तुमच्या फिजिकल ऍक्शनला त्याची जोड मिळाली. तुमचा विचार काय आहे, तुमचं उद्दिष्ट काय आहे ह्याची त्याला जोड मिळाली पाहिजे. ते साध्य करण्याची ही जोड नको त्याला. मला आता ते साध्य झालेलं पाहायचं आहे हा विचार त्याच्यात नको. तर पण त्या श्रद्धेने तुम्ही ते करत असता त्यामुळे तो विचार तुम्ही न करता सुद्धा त्याच्याबरोबर असतोच आणि त्याचं एक जे काही त्याची जोड मिळाल्यामुळे त्याला एक जी ताकद लागते ती ताकदही त्याच्यामध्ये येते. म्हणजे तुमचे प्रयत्न हे त्यामुळे फलदायी होतात, पण ते फलदायी केव्हा होतात हे सांगता येणार नाही. पण निश्चितपणे तुमच्या प्रत्येक प्रयत्नाने तुमचं त्या दृष्टीने जाण्याचं बळ हे वाढत असतं. दिशा तुमची निश्चित होत असते. पहिल्यांदा करताना आपण डगमगत असतो, डळमळत असतो, कारण आपणच त्याबद्दल स्थिर नसतो किंवा आपणच त्याबद्दल साशंक असतो. तर ते स्थैर्य, ती निश्चिती ह्याची ज्यावेळी आपल्या प्रयत्नांना जोड तेव्हा ती प्रयत्न फलद्रूप होण्याच्या मार्गावर चालू राहतात. फलद्रूप होतातच सगळे, पण त्या दिशेने तुमची निश्चित अशी वाटचाल व्हायला. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 11. पृथ्वीचे 7 लोक आणि त्याचे उपलोक, म्हणजे आपण फिलॉसॉफीमध्ये ज्याला प्लेन्स आणि सबप्लेन्स म्हणतो, म्हणजे अशा 7 गुणिले 7 49 49 प्लेन्स याची आपल्या समोर कल्पना आहे. म्हणजे मटेरियल इज डिव्हायडेड इंटू सेव्हरल ग्रेड्स असं म्हणतात आणि त्याच्या ग्रेड प्रमाणे त्याची कंपन संख्या ही बदलत असते आणि त्यामुळे कॉन्शियसनेस manifests or expresses itself at different levels of materiality असं म्हणता येईल. आणि मटेरियलच्या जोडीला फॉर्म, त्याला अप्रोप्रिएट फॉर्म पाहिजे पुन्हा त्या मटेरियलला. तर ह्या दोन गोष्टी जर जुळून आल्या तर तुमचा ज्याला आपण अनफोल्डमेंट ऑफ कॉन्शियसनेस म्हणतो, उमलती जाणीव ही तुमची जशी जशी उमलत जाईल तसं तसं एखादी कळी जशी सूर्यप्रकाशामध्ये उमलत जाते आणि जशी ती पूर्ण उमलते त्यावेळेस त्या फुलाचं तेज म्हणा, त्या फुलाचा सुगंध म्हणा, त्या फुलाची इतरांना प्रसन्न करणारी, आनंदित करणारी क्षमता म्हणा ही विकसित होत जाते. तसंच या जाणीवेचं आहे.
त्या जाणीवेला योग्य रूपाची जर साथ मिळाली तर ती जाणीव अशी उमलून येते आणि प्रस्फुलित होते आणि त्या असमंत बदलून टाकते. तर दॅट इज द अनफोल्डमेंट ऑफ स्पिरिच्युअल कॉन्शियस. तर त्यासाठी ही जी रचना आहे, सप्तलोकामध्ये आपण सप्तदेहाने वावरत आहोत आणि त्या देहांचा त्या सप्तलोकाशी कसा संबंध आहे, त्या सप्तलोकामुळेच आपले देह विकसित होतात आणि आपले देह शेवटी त्या सप्तलोकामध्येच मिळून जातात. ही जी काही परस्पर लंबित्व आहे या लोकांचं आणि ते कसं एकमेकाला पोषक आहे आणि त्यामुळेच जाणीव ही या सप्तलोकामध्ये कशी हळूहळू विकसित होते आणि प्रकट होते हे आपल्याला समजायला ह्याचं ज्ञान आवश्यक आहे. म्हणून हा प्रश्न आहे, पृथ्वीचे 7 लोक आणि त्याचे उपलोक याविषयी आपल्यास काय माहिती आहे. आणि हे आकृतीसह स्पष्ट करा असं म्हटलंय कारण त्यातली ती जी इंटरपेनेट्रेटिंग जो हे आहे त्याचं नेचर. कारण बरेचदा आपली समजूत असते की ही पृथ्वी आहे, तिकडे कुठेतरी दुसरीकडे स्वर्ग आहे, आणखी कुठेतरी नरक आहे, वैकुंठ आहे, कैलास आहे, अमुक आहे, तमुक आहे. ही आपली कल्पना दूर होण्यासाठी हा प्रश्न आहे. फिगर का म्हटली की तुमचं ड्रॉइंग किती चांगलं आहे हे समजून घ्यायचा उद्देश नाहीये, पण हा जो इंटरपेनेट्रेशन आहे म्हणजे या इथेच सगळं आहे, हे सगळं कुठे आपल्यापासून फार दूर नाही. फक्त आपण त्या बाबतीत असंवेदनशील आहोत किंवा आपल्याला त्या बाबतीत आपण अज्ञानी आहोत. तर ते अज्ञान की ती असंवेदनशीलता आपल्याला जितकी कमी करता येईल तितकी कमी करत गेल्या पाहिजे. म्हणजे हळूहळू कुठेतरी प्रकाशाचा झरोका दिसायला लागतो आणि मग तो प्रकाश सगळ्या रूमवर ज्यावेळी पसरेल तेव्हा त्या रूम मधल्या सगळ्या वस्तू तुम्हाला दिसायला लागतात. तशी ही उमलती जाणीव हे तुमच्या मधलं अज्ञान दूर करते आणि ज्ञानाचा प्रकाश जितका सगळीकडे पसरेल तितकं तुमचं दुःख, तुमच्या समस्या, तुमचे ज्या काही अडी अडचणी, तुमच्या चिंता, निराशा, जीवनातल्या ज्या काही नकारार्थी निगेटिव्ह आहेत ते सगळ्या विडून जातील आणि खऱ्या अर्थाने सकारात्मक असं जीवन हे किती आनंदमय आहे, ब्लिसफुल आहे याची अनुभूती आपल्याला घेता येईल. हा त्यामागचा ह्या ज्ञानाचा उद्देश आहे. नंतरचा प्रश्न आहे, फिलॉसॉफीच्या दृष्टिकोनातून मानव आणि त्याचे विविध देह आणि आत्मा यांचे वर्णन. या ठिकाणी म्हणजे हा नो डायस याच्यावरचा हा प्रत्यक्ष असा प्रश्न आहे म्हणता येईल. आपण नेमके काय आहे जी समजूत असते की हा देह म्हणजेच मी आहे. अगदी सर्वसामान्य असंस्कृत माणसाची जी कल्पना असते देहापलीकडे आपलं काही वेगळं अस्तित्व आहे याची काही जाणीवही नसते ज्ञान सोडाच. पण तशी काही अनोखी कल्पनाही फारशी नसते त्या माणसाला. जशा प्राण्यांना जितपत हे असतं तेवढं नॅचरल इम्पल्स हेच त्यांच्या दैनंदिन जीवनामागची प्रेरणा असते. त्या पलीकडे वेगळं काही नसतं. भूक लागली की खायचं, तहान लागली की प्यायचं, सेक्सची इच्छा झाली की सेक्स वगैरे जे निसर्गतः घडतं ते घडतं. कुणी त्या इथे करता नसेल. माणूस हा करणारा प्राणी, तो ठरवून करतो. त्याच्या मागे त्याची विचारशक्ती असते, त्याच्या वासना आणि विचार ह्या एकत्रितपणे कार्य करत असतात आणि त्याची जशी प्रगती होते तशी विचाराची जागा विवेकाने घेतली जाते आणि मग कृती ही नुसती घडण्यापेक्षा विवेकपूर्व आणि विवेकानंतर केलेली कृती असं करून घेत जातं. त्यावेळी तुमचा खऱ्या विकासाला सुरुवात होते. तोपर्यंत जन्ममृत्यूच्या ह्या फेऱ्यामध्ये तुम्ही नुसते फिरत असता. तात्कालिक जे काही तुम्हाला सुख दुःख होतं त्याच्यामध्येच तुम्ही रमता किंवा त्याच्यापासून दूर पळता आणि ह्याच्यातच किती जन्म निघून गेले याचा पत्ता लागत नाही. पण ज्यावेळी याची जाणीव व्हायला लागते त्यावेळी तुम्ही प्रवृत्ती मार्गापासून निवृत्ती मार्गापर्यंत वळता. तेव्हा तुमच्या स्थूल देहापासून हळूहळू तुमची जाणीव ही तुमच्या सूक्ष्म देहामध्ये कार्यरत असल्याचं ते चिन्ह आहे. ते देह आतापर्यंत आपण ज्या चुका केल्या त्या चुकामुळे एक प्रकारे अशुद्ध झालेले असतात. तर हे शुद्धीकरण आवश्यक असतं. ते शुद्धीकरण ज्या प्रमाणात होतं त्या प्रमाणामध्ये तुमची जाणीव
ही बघा सांगितल्याप्रमाणे योग्य फॉर्म ज्यावेळी मिळेल त्यावेळी जाणीव त्याच्यातून प्रकट व्हायला लागते. तर दॅट इज हे की आपलं खरं स्वरूप आत्मा हे आहे आणि देह हे दुष्टांचं साधन आहे. आत्म्याच्या विविध गुणांच्या किंवा क्षमतांच्या प्रकटीकरणासाठी आत्म्याने स्वतःसाठी निर्माण केलेली ही साधनं आहे. याचं स्मरण होतं आणि त्या साधनावर त्याचं एक प्रकारचं प्रभुत्व निर्माण होतं आणि त्या साधनांचा आत्मविकासासाठी उपयोग करणं शक्य होतं म्हणजे आध्यात्मिक प्रगती असं म्हणता येईल. म्हणून हा प्रश्न आहे की फिलॉसॉफीच्या दृष्टिकोनातून मानव आणि त्याचे विविध देह आणि आत्मा यांचे वर्णन म्हणजे हे केवळ वर्णनापुरतं नाही आहे तर त्याची फंक्शनल युटिलिटी काय प्रत्यक्ष कृतीच्या दृष्टीने हे ज्ञान आपल्याला आत्म्यांचं देहांवर पूर्ण नियंत्रण प्राप्त होण्यासाठी आवश्यक असलेलं हे ज्ञान आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून त्या देहावर नुसतं नियंत्रण ठेवणं नाही तर त्या देहांचा विकास घडवून आणि ती आपली अत्यंत सक्षम अशी साधनं बनवून जसं आपण व्यायाम करून शरीर कमावतो विचार करून आपलं मन समृद्ध करतो भावनाशीलता वाढवून आपला वासना देह शुद्ध करतो हे सगळे वेगवेगळे मार्ग आहेत. तर हे मार्ग आत्मविकासासाठी आवश्यक आहे हे ओळखण्यासाठी हा प्रश्न आहे की माणसाचे विविध देह किंवा त्याला तत्व म्हणा पाहिजे तर काही आणि प्रिन्सिपल्स शब्द वापरला जातो. वरची जी आहे हायर ट्रायंगल ती सर्वसाधारणपणे तत्व म्हणून ओळखली जाते. लोअर ट्रायंगल जो आहे त्याला देह म्हणून ओळखले तर त्या तत्वांचंच देहामध्ये प्रतिबिंब पडलेलं असतं. तर हा परस्पर संबंध लोअर ट्रायंगल आणि हायर ट्रायंगल मिळून तो आपला जो सिम्बॉल आहे टू ट्रायंगल्स वन विथ वर्ड अनदर विथ डाऊनवर्ड तर तो सिम्बॉल पाहताना सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब पाहता आलं तर नो दायसेल्फ की पुन्हा एकदा आठवण होईल की आपल्याला हा ट्रायंगल फिरवायचा आहे जो खाली सुटलेला आहे तो वर गेला. त्यानंतरचा प्रश्न आहे कारण देह इतर देहापेक्षा वेगळा कसा कारण देहाचा विकास व आपली आध्यात्मिक प्रगती यांचा परस्पर संबंध स्पष्ट म्हणजे एकदा हे वरचं ज्ञान झालं की हे ज्ञान होणं सोपं झालं. कारण देह हा कायम राहणारा देह हे वरचे देह जे आहेत लोअर ट्रायंगल हे नष्ट होणारे देह पण त्या देहाने जे काही कार्य केले त्या कार्याचे परिणाम नष्ट होत नाही तर परिणाम स्वरूप किंवा कारण स्वरूप ते कारण देहामध्ये साठून येते. त्यामुळे हे स्थूल देह म्हणा आणि कारण देह म्हणा यांचा परस्पर संबंध हा लक्षात येण्यासाठी हा प्रश्न आहे की कारण देह विकसित आपोआप होणार नाही त्याचा विकास हा हे स्थूल देह कसे विकसित होतात आत्म्याच्या नियंत्रणाखाली ते कसे येतात आणि त्यांचा योग्य वापर करायला आत्म्याला कशी संधी मिळते याच्यावर तुमच्या कारण देहाची वृद्धी आणि समृद्धी ह्या दोन्ही गोष्टी अवलंबून आहेत. मुळात तो कारण देह हा नाममात्र असतो हे मी सांगितलेलं आहे एखादा गुडगुडा असल्याचं पण तो विकसित होत जातो तसं तसं त्याचं स्वरूप त्याचं आकारमान त्याचं सौंदर्य हे सगळंच बदलत जातं. तर ते या आध्यात्मिक प्रवासामध्ये घडतं एका जन्मामध्ये नाही घडणार अनेक जन्मामध्ये होणारा हा परिणाम कारण तो कायम राहणार आहे. इतर देह हे नष्ट होतात इतर देहांचे फक्त परमनंट ॲटम्स तेवढे राहतात ते ह्या कारण देहाचा न्यूक्लियस जिवंत केंद्र असल्यासारखे कारण देहामध्ये असते. त्यामुळे इतर देह जरी गेले तरी तो अणुस्वरूपामध्ये कारण देहामध्ये त्याचा वास किंवा निवास असतो आणि म्हणून कारण देहाचं महत्व आहे ते ओळखणं हा या प्रश्नाचा उद्देश आहे. म्हणजे आध्यात्मिक प्रगती ही तुमच्या कारण देहाचा विकास किती होतोय याच्याशी डायरेक्टली थेट निगडीत आहे. प्रश्न 14 वासना देह आणि मनोदेह यांच्या योग्य विकासावर माणसाचे व्यक्तिमत्व अवलंबून असते. उदाहरण देऊन स्पष्ट वरचा भाग हा आध्यात्मिक विकासाचा झाला. दुसरा प्रश्न हा आपल्या ज्याला आपण व्यक्तिमत्व विकास म्हणतो सर्वसाधारणपणे आजकाल आपल्याला अनेक कमर्शियल
क्लासेस दिसतात, व्यक्तिमत्व विकास. म्हणजे तुम्हाला भौतिक जगामध्ये, व्यावहारिक जगामध्ये यशस्वी होण्यासाठी लागणारी गुणसंपदा ज्यामुळे प्राप्त होईल असे कोर्सेस पण. म्हणजे तुम्ही बोलता कसे, चालता कसे, मॅनरिझम, तुमची पॉवर ऑफ एक्सप्रेशन, तुम्हाला असलेली माहिती, तुम्ही इतरांना किती इम्प्रेस करू शकता, प्रभावित करू शकता, किंवा व्यावहारिक जीवनामध्ये तुम्ही यशस्वी कसे होता किंवा अपयश कसं टाळू शकता, आव्हानांचा सामना कसा करू शकता, वगैरे वगैरे ज्या गोष्टी. पण प्रामुख्याने ऍट फिजिकल किंवा काहीसं वरचं जाऊन म्हणता येईल मानसिक आणि भावनिक पातळी. बट लोअर ट्रॅक, दिस पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट is related to development on the level of lower track, while spiritual development is on the level of higher. हा फरक या दोन प्रश्नामध्ये आहे, 13 आणि 14. तर तो स्पष्ट आपल्याला जितक्या चांगल्या प्रकारे आकलन होईल त्याप्रमाणे आपण जीवनामध्ये यशस्वी झालो की नाही हा प्रश्न बरेचदा पडतो. पुष्कळदा व्यावहारिक जीवनामध्ये आपण अपयशी झालो तर आपलं जीवन निरर्थक ठरलं असं वाटण्याची शक्यता असते. पण ते मूल्यमापन कदाचित चुकीचेही ठरू शकते. कारण तात्कालिक गोष्टींना तुम्ही फार महत्व देत असाल तर तुम्हाला असं वाटेल की व्यावहारिक जीवनातलं अपयश हे जीवनातलं अपयश आहे. पण तुम्ही तात्कालिक गोष्टीपेक्षा चिरंतन टिकणाऱ्या गोष्टींना महत्व देत असाल तर तुम्ही व्यावहारिक जीवनातल्या अपयशाकडे थोडा कानाडोळा करा आणि कायम स्वरूपात जे तुमच्या बरोबर राहणार आहे अशी दैवी गुणसंपदा आपण आयुष्यामध्ये कमावू शकलो जरी व्यावहारिक अपयश आपल्याला आलं असेल आणि इतरांच्या दृष्टीने कदाचित आपण अपयशी ठरलो असू तरी सुद्धा हे काही जीवनातलं अपयश म्हणता येणार नाही. कदाचित अशी अपयशी माणसं ही वेगळ्या दृष्टीने जीवनामध्ये कृतार्थ झालेलीही असतात असं म्हणायला वाव आहे. आणि तेच या प्रश्नामधून अधोरेखित केलेलं आहे. अन्नमय कोश, प्रश्न 15, अन्नमय कोश आणि प्राणमय कोश म्हणजे काय? म्हणजे आपल्या फिलॉसॉफिकल लँग्वेज मध्ये स्थूल देह आणि एथेरिक देह, फिजिकल बॉडी आणि एथेरिक देह किंवा सूक्ष्म देह, प्राणमय कोश ज्याला आपण म्हणतो तो. पूर्वी त्याला लिंग देह असंही म्हणायचे. जुन्या फिलॉसॉफिकल लँग्वेज मध्ये तुम्ही HP विंच्या वाचला तर त्याच्यामध्ये तुम्हाला लिंग देह असा ही शब्द आहे पुष्कळदा. त्यामुळे लोकांची गैरसमज होती. किंवा एथेरिक डबलला त्यांनी ॲस्ट्रल हा शब्द वापरलेला आहे त्यावेळेच्या म्हणजे जुन्या सुरुवातीच्या वापरल्या. तर ते आपण समजून घेतलं पाहिजे की हे टर्मिनॉलॉजी त्यावेळी एस्टॅब्लिश झालेली नव्हती. त्यामुळे त्यांना शब्द शोधून काढावे लागले. म्हणून हे पुस्तक आहे बघा ग्लॉसरी, हे HP विंचं आणखी एक पुस्तक आहे फिलॉसॉफिकल ग्लॉसरी म्हणून. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टर्म्स बद्दल सुद्धा हे तुम्हाला त्याची एक प्रकारची ज्याला आपण हे म्हणतो अर्थ त्याचा गोष्टीची म्हणजे शब्दांचा उगम कसा झाला. आता बरेचसे शब्द ग्रीक आहेत, लॅटिन आहेत आणि त्याच्यातून नंतर चेंज होऊन ते इंग्लिश किंवा फ्रेंच किंवा जर्मन भाषेमध्ये आलेले आहेत. तर पुष्कळदा त्यातला अर्थ समजण्यासाठी मूळ लॅटिन किंवा ग्रीक शब्द काय होता हे समजलं तर त्याचा अर्थ नीट लावता येतो. ज्याला आपण व्युत्पत्ती म्हणतो मराठीमध्ये. एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती काय, उगम कसा झाला हे, तर त्या दृष्टीने तो महत्वाचा आहे. म्हणून हे अन्नमय कोश आणि प्राणमय कोश म्हणजे काय, तर प्राणमय कोश हा अगोदर तयार होतो आणि त्या लाईन्सवर अन्नमय कोश नंतर म्हणजे आपला तो सूक्ष्म देह हा ह्याचा पाया आहे स्थूल देहाचा. म्हणजे आपण कशा प्रकारचा देह धारण करणार आहोत हे अगोदर ठरतं सूक्ष्म पातळीवर आणि मग आपला देह त्याप्रमाणे आकार घेतो. त्यामुळे बरेचदा जरी स्थूल देह आपला काही कारणामुळे समजा एम्प्युटेशन वगैरे असं होऊन हे झालेला असला तरी त्याचा सूक्ष्म भाग हा अस्तित्वात असतो जो आपल्या दृष्टीने अदृश्य असतो. तर आणि वेगवेगळे हे प्राण शरीराला ऊर्जा देणारे जे काही प्रवाह आहेत ते ह्या प्राणमय कोशातून वाहत असतात. अगदी ते केंद्र सुद्धा जी चक्रास याला म्हणतात या चक्रांचं स्थान सुद्धा सूक्ष्म देह हा आहे. तर
हा फरक जर आपल्याला नीट समजला तर आपण जे नुसते अन्नमय कोशाकडे लक्ष देऊन असतो किंवा अन्नमय कोशातले दोष दूर करण्यासाठी जी आपण उपचार पद्धती स्वीकारतो ती स्वीकारताना आपण प्राणमय कोशाचा विसर तर आपल्याला पडत नाही ना हे ध्यानात घेणं आवश्यक असतं कारण त्याचं मूळ हे प्राणमय कोशात असतं किंवा कधी कधी ते तुमच्या वासनामय कोशामध्ये असतं तर त्या ठिकाणच्या उणीवा त्रुटी जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत तुम्हाला अन्नमय कोशातल्या त्रुटी दोष आजार हे कायमचे दूर करता येणार नाही तुम्ही फक्त लक्षणं तात्पुरती दूर करता पण ती नवीन लक्षणं काहीतरी उद्भवतात म्हणजे आजाराचं रूप बदलतं आजार नष्ट होत नाही तर हे लक्षात येण्यासाठी हा प्रश्न आवश्यक आहे स्वप्नावस्था आणि गाढ निद्रा यामध्ये फरक काय जाणीवेच्या भिन्न अवस्था कोणत्या त्यावेळी मानवी मेंदूचे कार्य काय आता या ठिकाणी हे बरेच ज्याला आपण सबकॉन्शियस म्हणतो त्याच्याशी रिलेटेड आहे जागृत अवस्थेत आपण कॉन्शियस असतो पण ज्यावेळी ही जागृती नसते म्हणजेच निद्रावस्था असते त्यावेळी आपल्या शरीराची स्थिती काय असते आपल्या मेंदूची स्थिती काय असते आणि आपले हे सूक्ष्म देह त्याच्यामधली जाणीव काय कार्य करत असते मेंदूपर्यंत ती पोहोचते की नाही स्वप्नामध्ये घडलेल्या गोष्टी आपल्याला आठवतात का आपण त्या विसरून जातो का विसरून जातो किंवा आठवल्या तरी आपल्याला नीट आठवतात का किंवा जाग आल्यानंतर लगेच आपल्याला आठवतात पण थोडा वेळ निघून गेल्यानंतर त्या निघून जातात मग काय आठवता येत नाही ह्या ज्या काही जाणीवेच्या भिन्न अवस्था आहेत त्या कोणत्या आहेत आणि त्या आपल्याला टिकवून ठेवता येतील का या पुसटशी जाणीव झाली मग ती पुसटशी जाणीव आपल्याला ठळक स्वरूपात ठेवता येईल का वगैरे असे हे व्यावहारिक प्रश्न त्याच्यातून उद्भवू शकतात तर त्याचं आपल्याला आकलन झालं तर त्याचा उपयोग आपल्याला कदाचित स्थूल जाणीवेपासून सूक्ष्म जाणीवेपर्यंत जाण्यासाठी होऊ शकतो कारण शेवटी हाऊ कॉन्शियसनेस फंक्शन्स हे आपल्याला समजलं पाहिजे ते ज्या प्रमाणात समजेल त्या प्रमाणात आपण कॉन्शियसनेसची जी साधनं आहेत म्हणजे आपले देह आहेत त्यांचा विकास करण्याच्या कामाला ज्यावेळी आपण लागतो त्यावेळी आपल्या जाणीवेमध्ये कसा फरक पडतो हे जर आपल्याला जाणवलं तर आपले सूक्ष्म देह जास्त संवेदनशील करायला त्या ज्ञानाचा उपयोग होऊ शकतो कारण हे शेवटी प्रयोगशास्त्र आहे आणि हे प्रयोग कुठे प्रयोगशाळेमध्ये नाही तर आपल्यावरच करायचे असते त्यामुळे आपल्याकडे आपण किती लक्ष देतो आणि ते किती एकाग्रतेने देतो याच्यावर बरेचदा याचं यश अवलंबून असतं इतर अनेक गोष्टी करत असताना या गोष्टी करायच्या म्हटल्या तर त्यावेळी आपली जाणीव ही एकाग्र होणंच शक्य नसतं कारण त्यावेळी मग आपलं मन हे सुद्धा चंचल असतं आणि त्यामुळे मनाची ऊर्जा ही विखुरली जात असते हे सगळं पथ्य पाळून करायचं म्हणजे आपल्याला त्या मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये असलं पाहिजे मनन चिंतन तर म्हणून त्याचं महत्व आहे आसन वगैरे ह्या गोष्टी त्या दृष्टीने गौण आहे जर मनाला तुम्हाला सावरता आलं तर मग शरीराची फारशी चिंता करायचं कारण नाही पण सुरुवातीच्या काळात ज्यावेळी शरीर हेच आपलं एक महत्वाचं साधन असतं बाह्य जाणीवेच्या दृष्टीने तोपर्यंत आसन वगैरे ह्या गोष्टी तशा जास्त महत्वाच्या आहेत पुनर्जन्म कशाचा होतो का होतो पूर्वजन्माची आठवण चालू जन्मात का होत नाही हे आता कर्मयोग कर्माचा नियम आणि पुनर्जन्माचा नियम ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी संबंधित असे हे प्रश्न आहेत आणि ह्या दोन्हीचा संबंध एकूण आपल्या उत्क्रांतीशी आहे कारण उत्क्रांती ही जन्मोजन्मी चालणारी प्रक्रिया आहे त्याचं कारण काय आहे तर आपण जे कर्म करतो त्या कर्म घडून गेलं तरी त्या कर्मामागची जी प्रेरक शक्ती असते ती अस्तित्वात असते तिचं कार्य चालू असतं आणि तिचे परिणाम त्या शक्तीचा जोपर्यंत टिकून असतो तोपर्यंत परिणाम स्वरूप व्यक्त होण्याचं सामर्थ्य त्यामध्ये टिकून असतं त्यामुळे सुनर ऑर लेट लवकर किंवा उशिरा त्याचे परिणाम हे घडत असतात आपल्या चालू आयुष्यात जन्मात ते घडले तर आपल्याला त्याची शहानिशा करणं सोपं जातं पण बरेचसे परिणाम हे इतक्या लवकर
प्रत्यक्षात येतात असं नाही. त्यामुळे ते जे कार्मिक फोर्सेस असतात ते अदृश्य स्वरूपामध्ये त्यांचे परिणाम स्वरूप जे कार्य आहे ते घडत असतं आणि ज्या जन्मात ते प्रत्यक्ष साकार होतात त्यावेळी आपण त्याच्या कारणाची स्मृती विसरलेली असतो. त्यामुळे बरेचदा आपलं जीवन समजून घेणं हे आपल्याला मेंदूच्या माध्यमातून शक्य होत नाही, तर्कबुद्धीच्या माध्यमातून शक्य होत नाही. कारण कारण आणि परिणाम हेच बरेचदा आपल्या तर्कबुद्धीची साधन असतं. हे केलं की हे होतं. हे संबंध जो जिथं दिसतो तिथं आपण ते मान्य करतो. जिथं तो संबंध दिसत नाही तिथं तो काहीतरी चमत्कार असतो, काहीतरी मिस्टरी असते, रहस्य असतं, गूढ असतं आणि मग तिथंच बरेचदा अंधश्रद्धेला वाव मिळतो. नको त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला वाव मिळतो. हे जर व्हायला नको असेल तर आपल्याला हा जो दूरगामी कारण आणि परिणाम यांच्यातला संबंध आहे तो ओळखण्याइतकी दूरदृष्टी आपली प्रगल्भ विकसित व्हावी लागते. आणि म्हणूनच कॉन्क्रीट माइंड पासून ऍबस्ट्रॅक्ट माइंड पर्यंत आपली जाणीव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्या दृष्टीने अगम्य असतात. आणि जे अगम्य असतात ते बरेचदा आपण काहीतरी चमत्कार वगैरे असं समजून ते स्वीकारतो. तर ते जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला ही दूरदृष्टी इंट्युटिव्ह कॅपॅसिटी विकसित होणं आवश्यक आहे. कर्माचा सिद्धांत कोणता? चालू आयुष्यात मागील आयुष्यातील कर्माची व पुढील आयुष्यातील परिणामांची प्रचिती येते का कशी? आत्ताच ते मी बोललो त्याचं काय आणखी विवेचन आवश्यक नाही. आपला पुनर्जन्मावर विश्वास आहे का? हा पर्सनल प्रश्न आहे प्रत्येक अभ्यासूसाठी. त्याला त्याचं ठरवण्याचं स्वातंत्र्य असणं आवश्यक आहे. अनेक लोक ईश्वर आहे का त्याचं उत्तर आहे नाही दोन्ही देऊ शकतात. एकाला आपण आस्तिक म्हणतो, दुसऱ्याला नास्तिक म्हणतो. तसंच हे वेगवेगळे जे विचार आहेत ते विचार मान्य करणं अमान्य करणं याचं विचार स्वातंत्र्य फिलॉसॉफीने सगळ्यांना दिलेलं आहे. कोणतीही गोष्ट तुम्ही पटल्याशिवाय स्वीकारावी अशी अपेक्षा नाहीये. त्यामुळे आणि हा प्रश्न साधारणपणे जे नव्याने फिलॉसॉफीमध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी असल्यामुळे मुद्दामच तो असा ओपन ठेवलेला आहे की तुमचे सध्या विचारसरणी जी आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला काय वाटतं? पुनर्जन्म आहे का नाही? अगदी आत्मा सुद्धा आत्मा आहे का नाही? हा देह संपला म्हणजे सगळं संपलं असं तुम्हाला वाटतं का? तो देह संपला तरी सुद्धा आपलं अस्तित्व आहे असे तुम्हाला वाटतं? ज्याने आत्मविद्येचा अभ्यास केलेला नाही त्याच्या दृष्टीने हे प्रश्न रास्त आहे की त्याचं उत्तर कदाचित नकारार्थी सुद्धा येऊ शकेल. तर ते काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न ह्या प्रश्नावलीतून केलेला आहे. पुनर्जन्मानंतर नवीन देह म्हणजे आपले अन्नमय कोश, वासनामय, मनोमय कोश यांचे स्वरूप कसे असते? पुनर्जन्म कोठे, देश, काल, कुटुंब, परिस्थिती यानुसार होईल हे ठरवणारे घटक कोणते? तर हा प्रश्न पुन्हा बरेचदा यासाठी विचारलेला आहे की माझी सध्याची जी परिस्थिती आहे ती मला कशी का प्राप्त झाली असं प्रश्न बरेच लोकांना पडतो. कारण माझी काही चूक नसताना हे माझ्या वाट्याला का आलं असंही बरेचदा हा प्रश्न पडतो. किंवा आपण ज्यावेळी काहीतरी यश मिळवतो किंवा मी माझ्या कर्तबगारीने मिळवलं असं मी समजतो, अपयश येतं तेव्हा त्याला परिस्थिती कारणीभूत असते. म्हणजे ही आपली विचारसरणी कितपत तर्कशुद्ध आहे. आपण कुठेतरी एक प्रकारे स्वतःचं समर्थन करणं आणि ज्या ठिकाणी ते करू शकत नाही तेव्हा त्याची जबाबदारी दुसऱ्यावर टाकणं असा सोयीस्कर प्रकार केला तर नाही ना ह्याची आपल्याला जाणीव होण्यासाठी हा प्रश्न आहे. पुनर्जन्मानंतर असे हे प्रश्न आहेत. 20 प्रश्न आहेत. आणखी काही प्रश्न मी पाठवणार आहे. तर मला वाटतं आजच्या ह्या सत्रामध्ये या पहिल्या प्रश्नावलीच्या पूर्वार्धाचा आढावा मी घेतलेला आहे. तो या उद्देशाने घेतलाय की प्रश्नांची उत्तरं द्यायला तुम्हाला एक निश्चित दिशा सापडेल. कारण सगळ्यांनीच ही व्याख्यान काही ऐकलेली नाही आहे. अजून सगळ्यांनी व्हिडिओ सुद्धा पाहिलेत की नाही मला कल्पना नाही. ज्यांनी ते पाहिले असतील त्यांना ह्या प्रश्नांची उत्तरं देणं सोपं जाईल. आजचं व्याख्यान त्याचीच आणखी एक अडेंडम आहे असं समजा. त्याच्या दिलेली ही जोड आहे पूरक पोषक अशी.
तर ज्यांनी अद्याप व्हिडिओ पाहिलेले नाही त्यांनी एकदा ते सर्व पाहून घ्यावे ही एक विनंती. त्याच्यावर चिंतन करावं हा दुसरा भाग. आणि तिसरा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे पुढल्या आठवड्यात शनिवारी किंवा रविवारी हे दिवस आपण एक प्रकारची चाचणी घेण्यासाठी म्हणून ठेवलेली आहे. अभ्यासूंशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, त्यांना आतापर्यंत आत्मविद्येचा परिचय करून घेण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम कितपत उपयोगी पडला आहे हे जाणून घ्यावं. हा अभ्यासक्रम पुन्हा करायचा झाला तर त्याच्यामध्ये काही फेरफार, बदल, सुधार, भर घालणं हे काही करणं आवश्यक आहे का हे ठरवणं असे विविध उद्देश आहेत. ते उद्देश सफल होण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने इथे प्रत्यक्ष येणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून आपण इथं प्रत्यक्ष यावं. आपण केव्हा येणार हेही कळवावं, म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला वेळ निश्चित ठरवून आपली भेट काढली लागेल हे पाहता येईल. पण ज्यांना येणं शक्यच नाही, जे बाहेरगावी असतील, आउट ऑफ स्टेशन, त्यांनी त्याप्रमाणे कळवावं आणि निदान ऑनलाईन या ठिकाणी संपर्क साधावा. माझा संपर्क क्रमांक जो आहे तो दिलेलाच आहे तुम्हाला. तर त्या नंबरवर मला संपर्क करा. संपर्क करण्यात काही अडचण आली तर सिस्टर कॉन्ट्रॅक्टर ज्या ह्या सगळ्या कार्यक्रमाचं संयोजन करते त्यांना तुम्ही कळवा आणि तुमची वेळ त्यांना सांगून ठेवा. त्याप्रमाणे आपण ही चाचणीसाठी भेट निश्चित करू आणि पुढच्या शनिवार रविवारी हा अभ्यासक्रम आपण समाप्त करू ही आपली योजना आहे. तर सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षा. या ठिकाणी आता ह्या अभ्यास सत्राला मी विराम देतो. सगळ्यांनी आतापर्यंत ह्या सत्रामध्ये सहभागी झाल्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक आभार.